महाराष्ट्र सरकार ने तीर्थ दर्शन योजना ज्येष्ठ नागरिकों के लिए शुरू की है। इसी पार्श्वभूमि पर समाज कल्याण विभाग की ओर से 5 से 10 फरवरी के मध्य तीर्थ दर्शन का नियोजन किया गया है। तो आइए सुनते हैं इस योजना को लेकर विधायक देवराव भोंगले ने क्या कहा। राज्य के बुजुर्गों को तीर्थ यात्रा करना आसान होने के लिए महाराष्ट्र सरकार ने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहिर की है। सरकार ने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत 60 वर्ष से ऊपर के ज्येष्ठ नागरिकों को निशुल्क तीर्थ यात्रा की सुविधा उपलब्ध करा देने का काम शुरू किया है। इस योजना का लाभ लेने के लिए उन्होंने देश भर के 73 और महाराष्ट्र में 66 ऐसे 139 धार्मिक स्थलों की सूची तैयार की है। सामाजिक न्याय और विशेष सहाय्य विभाग की ओर से मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना चलाने का निर्णय लिया गया है। इस अंतर्गत चंद्रपुर समाज कल्याण विभाग की ओर से 5 से 10 फरवरी इस कालावधि में तीर्थ दर्शन का नियोजन किया गया है। जिले के कुल 203 लाभार्थी महाबोधि मंदिर तीर्थ दर्शन के लिए चंद्रपुर से रेलवे से निकले 6 फरवरी को बौद्ध गया में पहुंचेंगे, तो 7 फरवरी को लाभार्थियों को तीर्थ दर्शन का लाभ मिलेगा। 9 फरवरी को यह रेलवे बौद्ध गया से लौटेगी, 10 फरवरी को चंद्रपुर पहुंचेगी। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में अपनी प्रतिक्रिया देते हुए राजुरा विधानसभा के विधायक देवराव भोंगले ने और क्या कहा। महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या 1 वर्ष आधी या राज्यातील ज्येष्ठांना त्यांच्या इच्छेने देवदर्शन व्हावं, तीर्थदर्शन यावं याकरता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली होती। त्या योजनेच्या या जिल्ह्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात अर्ज भरले होते। नंतरच्या काळात आचारसंहिता लागली, योजना पूर्ण होऊ शकली नाही। अनेकांना वाटलं की निवडणुकीच्या पूर्वीचं आश्वासन आहे, बहुतेक सरकार पाडणार नाही, परंतु हे सरकार जनतेचं सरकार आहे। जनतेला दिलेला प्रत्येक शब्द हे सरकार पाळणार आहे आणि म्हणून आताचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये या योजनेला शुभारंभ झाला। आज चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर ते बुद्धगया असा तीर्थ प्रवास आज या ठिकाणी होत आहे। या योजनेची सुरुवात आजपासून होत आहे। आज आमच्या जिल्ह्यातील असंख्य भाविक तीर्थयात्री या प्रवासाला चालले आहे। या सर्वांना मी शुभकामना देत आहोत। खरं तर या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून चांगल्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत। या ठिकाणी आमचे विभाग समाज कल्याण विभागाचे जे अधिकारी आहेत यांनी सुद्धा चांगल्या व्यवस्था या ठिकाणी केल्या। या ट्रेन मध्ये आमच्या विभागाचे काही लोक चालले, या तीर्थयात्रींची प्रकृतीची काळजी घेण्याकरिता डॉक्टर्स, नर्स, मेडिसिन यांच्या सर्व खानपानाची व्यवस्था, अशी संपूर्ण व्यवस्था हे सरकार करत आहे। आपल्याला आठवत असेल की सरकारने एका व्यक्तीच्या मागे 30,000 रुपये हे सरकार या ठिकाणी खर्च करत आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासन दिलं होतं, शेवटी प्रत्येक ज्येष्ठांना वाटते की मला भगवंताचं दर्शन व्हावं, पण कधी परिस्थिती आड येते, काही कौटुंबिक अडचणी असते, आम्ही जाऊ शकत नाही। पण आता मात्र सरकारने खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलंय। म्हणजे गोरगरिबांना स्वतःच्या हक्काच्या घरापासून त्याला शुद्ध पिण्याचं पाणी, त्याला उज्ज्वला गॅस, त्याला 2 टाइमचं अन्नासाठी मोफत धान्य योजना, एवढंच नव्हे तर 5 लाखाचा विमा सुद्धा सरकारने दिला। पण यापुढे सरकारने जे समाजातले जे ज्येष्ठ आहे, ज्येष्ठांना देवाचे दर्शन व्हावं याकरिता तीर्थदर्शन योजना सुरू केली आणि आज या योजनेचा फायदा माझ्या जिल्ह्यातील हजारो आमचे भाविक या ठिकाणी घेत आहे आणि याची सुरुवात ही बौद्धगयापासून होत आहे। ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचं त्या ठिकाणी जन्मापासून तर त्यांचा जो पूर्ण प्रवास आहे, त्यांचं जे जीवन आहे, त्यांची जीवन यात्रा ज्या बौद्ध गयापासून आम्हाला मिळते, आम्हाला प्रेरणा मिळते, त्या बौद्ध गयाला आज आमचे दर्शनार्थी चालले आहे। मी या जाणाऱ्या सर्व दर्शनार्थींचं मनापासून त्यांचा शुभेच्छा देतो। त्यांनी अत्यंत चांगला प्रवास करून यावा। आमच्या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा शुभकामना देतो आणि या जिल्ह्यातील जनतेच्या वतीनं आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांचे सुद्धा या जिल्ह्यातील जनतेच्या वतीनं आभार मानतो। तो वहीं इस संदर्भ में समाज कल्याण अधिकारी विनोद महतुरे ने भी जानकारी दी। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या अंतर्गत आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 203 नागरिक हे आज बौद्ध गयेसाठी रवाना झालेले आहेत। यासाठी शासनानं प्रत्येक ज्येष्ठ नागरिकावर 30,000 रुपयांपर्यंतचा खर्च केलेला आहे। यामध्ये त्यांची जाण्या येण्याची सोय, तसेच तेथील सर्व राहणं, खाणं, पिणं या सर्व गोष्टींची सोय शासनाने केलेली आहे। आज सकाळी 10 वाजता ही ट्रेन नियोजित होती, मात्र थोडा उशीर झाल्याने आपल्या समाज कल्याण विभागामार्फत आपल्या संपूर्ण प्रवाशांची इथे थांबण्याची, सकाळी नाश्ता, जेवण तसेच सर्व सोयी इथे करण्यात आली, जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही। आता प्रवासाला जाताना सर्व तीर्थयात्री हे अतिशय आनंदी होते। त्यांचा हा प्रवास
सुखकर हो, त्यांच्या मनात इच्छा असलेली तीर्थयात्रा त्यांना घडो, हीच या सर्वांना या प्रसंगी मी कामना व्यक्त करतो। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।